श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा, आपल्या जीवनामध्ये मीठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण जेवण कितीही रुचकर बनवलं असेल आणि त्यात मीठ घातलेच नसेल तर त्या अन्नाला, त्या जेवणाला काहीच गोडी लागत नाही. तसंच आपल्या आयुष्यात देखील मीठाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मीठ हे नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणते. तर आज आपण या व्हिडिओमधून मिठाचे जे काही उपाय आहेत तर ते पाहूया. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जर तुमच्या घरात छोट्या छोट्या कारणावरून भांडणे होत असतील, क्लेश होत असेल तर तुम्ही लादी पुसायच्या पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ टाका आणि दररोज फरशी पुसून घ्या. असं केल्याने तुमच्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जायला मदत होते आणि घरात सकारात्मकता येते आणि घरच्या सदस्यांमधील क्लेश कमी होतो. दुसरा उपाय आहे तो म्हणजे जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल, म्हणजेच अंघोळीच्या ठिकाणी बघा, तुम्ही एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये, काचेच्या बाटलीमध्ये थोडेसे खडे मीठ भरून ठेवा आणि ती बाटली किंवा तो बाऊल दर आठवड्याला तुम्ही बदलत चला. म्हणजे तुमच्या घरातील जो वास्तुदोष असेल तो कमी होईल. तिसरा उपाय आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये आपलं मुख्य प्रवेशद्वार हे अतिशय महत्त्वाचं असतं. घरात जी काही नकारात्मक शक्ती येते ती त्याच दारातून आत येते आणि आपल्या घरात नकारात्मक शक्तींना रोखण्यासाठी तुम्ही एका लाल कपड्यामध्ये थोडेसे खडे मीठ बांधून ते प्रवेशद्वारावर लटकवू शकता, जेणेकरून तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही. चौथा उपाय आहे तो म्हणजे जर पती पत्नींमध्ये जर कलह असेल, भांडणे होत असतील तर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये म्हणजेच शयन कक्षामध्ये एखाद्या बाटलीमध्ये सैंधव मिठाचे पाणी ठेवावे. याच्यातून सुद्धा तुमच्या घरामध्ये असणारी, बेडरूममध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे ही नकारात्मकता नष्ट व्हायला मदत होते. म्हणजेच मिठाचे जे काही उपाय आहेत हे जर करून पाहिले तर तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.